सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्व नियोजन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. त्याचबरोबर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन चालले व जय भीमचे नारे देणे म्हणजे जर संस्कृती बदनाम करणे असेल तर आम्ही संस्कृती बदनाम करतोय. रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनावर लक्ष द्यावे, नाहीतर ती बंद पडतील, असे रामदेव बाबा यांच्या वक्तव्याबाबत दिपके यांनी निशाणा साधत इथून पुढे शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देत 20 तारखेला विद्यार्थ्यांवर जे हल्ले झाले त्याचा आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचेही सनसनी आरोप दिपके यांनी पत्रकार परिषदेमार्फत केलाय. लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले, जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्ट म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जनजी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पॉलिटी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. दुसरा एक विषय आलेला आहे की सीजीपी आणि संयुक्त किसान मोर्चा पुढच्या काळात सरकार विरोधात आक्रमक होतील असं झालं. काल सीजेपी आणि तुमची टीम आणि संयुक्त किसान मोर्चाचे काही सदस्य एकमेकांशी राकेश टिकेत यांच्याशी भेट घेऊन या सगळ्या मुद्द्यावर चर्चा केली होती की प्रश्न कसे पुढे घेऊन जाईल. नाही, नक्कीच. कारण की बघायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांचे मुलं ही शिकतातच आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचंही शिक्षण चालू आहे, तेही परीक्षाच देतात. तर जेव्हा आमचे किसान नेता जे राकेश टिकेत असो किंवा इतर चढुनी जी असो, जेव्हाही भेटणं झालेले ते म्हणले की तुम्ही जे आहे आमच्याच मुलांसारखे आहेत. आमच्या मुलांना करिअर करायचं आणि त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. आणि आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्या सोबत उभाच राहू. तसा प्रयत्न पुढच्या काळात एकमेकांसोबत असणार आहे का? किंवा मी सांगतो ना, जिथं जिथं शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे तिथं आम्ही सोबत राहू. कारण की मी जर सांगायला गेलो, मी स्वतः हिंगोलीतून येतो, माझ्या घरचे अजून शेतीच करतात. कुठं ना कुठे या देशात प्रत्येकांच्या घरी शेती असते, प्रत्येकांचे घरचे शेतातूनच आलेले आहेत. आपण काय सगळे आयटी कंपन्यातून, आपल्या घरच्या आयटी कंपन्यातून आलेले नाहीये किंवा सरकारी जॉब मधून आलेले नाहीये. आपण सगळ्यांची सुरुवात ही शेतकरी घरातूनच झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे गरज पडेल तिथं आम्ही सोबत उभा राहू. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते असं म्हणाले की या सगळ्या विद्यार्थ्यांवर जे हल्ला करतायत, बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नवे शिक्षण मंत्री जोशी हे सुद्धा बदनाम आहेत असं प्रियंका गांधी संसदेत म्हणाल्या. त्यानंतर बाहेर ते असं म्हणाले की मी ठाम आहे, ते सत्य आहे, ते सुद्धा दोषी आहेत. मी त्यांची क्लिप पाहिली जिथे जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? तरी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. कंगना रावतांची चर्चा होते, ते जनरेशन गटार असं म्हणते आणि त्यावर आता बरंच वाद. कंगना राणावत बद्दल काय बोलू मला काही.
एक असं चित्र दिसतंय सोशल मीडियावर की झेंझीला सपोर्टही केला जातोय आणि त्याच प्रमाणात त्याच सोशल मीडियावर झेंझीला आता ट्रोलही केलं जातंय, संस्कारांची आठवण करून दोन्ही बाजू चालवल्या जेनझीला जातात. ट्रोल केलं जातं मला याच्यावर कळत नाही. जेनझी आहे कोण? जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करताय? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे? एक नाशिक पोलिसांनी आता एक एसओपी काढली आहे, म्हणजे जेनजीच्या आंदोलनाचा जो पोलिसांना त्रास झाला किंवा पोलिसांना त्रास झाला. त्यांनी एसओपी काढली अशी आहे की आता जेनजीची पिढी आहे ती मोबाईल सुरू ठेवते आणि तुमचं सगळं रेकॉर्ड करते, तर ते काय करायचे अशी पोलिसांनी एसओपी काढली. याच्यावर काय मत आहे? मला वाटतं जर तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल ना, तर तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही अशा गोष्टी का करताय ज्याची तुम्हाला रेकॉर्ड होईल अशा भीती वाटते. आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यांसमोर केलं, मीडियाचे कॅमेरे होते, पोलिसांचे कॅमेरे होते, माझ्या चेहऱ्यावर तर 24 तास दिल्ली पोलिसांचा कॅमेरा होता. आम्ही तो घाबरलो नाही कोणती गोष्ट रेकॉर्ड होण्यापासून. जर पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही वाईट करायचं आहे म्हणूनच भीती वाटते ना. नाही तर पोलिसांना काय भीती वाटली पाहिजे रेकॉर्ड करायची? एसओपी केली आहे त्यांनी. एसओपी करावं करण्यापेक्षा आणि काय करू नये असं सांगताय. मला वाटते काय करावं ना, संविधान फॉलो करावा पोलिसांनी. देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे, ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये. आणि जर तुम्हाला बीजेपीचेच ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि मला मे भी चौकीदार. आणखीन एक कनेक्शन लावलं जात आहे की आपण जिथे मुक्कामी होतात तो राष्ट्रवादीचा कुठला त्यांचा प्रवक्ता आहे, ते तर मी स्वतः शरद सांगितलेलं आहे. पवारांचा, आणि शरद पवारांची मोदींची भेट हा. आणि मोदींना शरद पवारांचं केलेलं दारातलं स्वागत हा. आणि अभिजित अरे बापरे. गणित लावलं जातं, याच्याबद्दल काय? अशी गणित तर भरपूर लागली. आधी जॉर्ज सोरसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिश गावंडे हे तर मीडियालाही कळलं नसतं, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा नाही, मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो, अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. तर एक मित्र म्हणून मी त्याच्या इथं राहिलेलो आहे. बाकी याच्या पुढे काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेब